त्यांनी ना भरपूर सारे ना सकाळी असे कच्चे पिक्के असे आंबे आणले. पाऊस पडला ना त्यामुळे ना एका आंब्याची ना फांदी मोडली आणि भरपूर जण ते आंबे घेऊन गेले. आंबे पण बघा कच्च्या कैऱ्या आहेत, मोठे मोठे आंबे पण होते. मी काय केले, ते मोठे मोठे होते, फुटलेले होते, त्याची मी ना फोडं केली आणि उन्हामध्ये सुकायला टाकली. आता मी हे 10-12 कैऱ्या मी छोट्या छोट्या ठेवल्या आहेत, कडक कडक आहेत एकदम. तर म्हटलं याचं थोडंसं लोणचं करते, असं 1-1.5 महिना चालेल. असं ठेवणीसाठी नाही, ते खराब होणार कारण का हे पडलेत ना. आता हे सर्व मी कापून घेते आणि ते कापल्याच्या नंतर मी त्याच्यात घेतले टाकायला हळद आणि मीठ. हे सर्व कापून घेतल्याच्या नंतर मी टोपामध्ये हळद मीठ लावून ठेवते. 1 तासभर ठेवल्याच्या नंतर त्याचं सर्व पाणी निघून गेलं ना, की पाणी निघून गेल्याच्या नंतर मग त्याच्यात काय मला टाकायचं आहे, मेथी म्हणा, तेल, लोणच्याचा मसाला, मोहरीची डाळ, असं सर्व मिक्स करून घेईन. अगोदर मी कापून घेते. हे बघा पडलेले आंबे आणले यांनी, कापून कशाला द्यायचे, एवढं वजन घेऊन आले तर, होय की नाही. असेच गेले होते जरा कामासाठी 2 माणसांना बोलवायला आमच्याकडे खत घालायसाठी झाडांना. मग तिकडे फांदी मोडलेली, भरपूर जण गोळा करत होती तो आंबे. मग हे पण घेऊन आले, मग टाकायचं कशाला, होय की नाही. काहीतरी त्याचा उपयोग करून घेऊया की नाही. आता मी रोजला खाण्यासाठी हे थोडंसं लोणचं बनवते. पावसाळ्यामध्ये कधी भाजी वगैरे आपल्याला आणायला जायला नाही मिळालं तर डाळ भात पापड लोणचं 1 नंबर, होय की नाही. चला आता मी थोडं कापून घेते. थोडं आहेत ना अशी बारीक बारीक करून घ्यायची. ही बघा, म्हणजे ना त्याला मीठ मसाला वगैरे चांगला लागतो. हे बघा, तुम्हाला एक सांगू का, मी ना बाजारातून विलीचं पाता आणलं होतं. हे बघा किती मोठा आहे ते बघा. आणि मग यांनी काय केलं नाही, आमच्याकडे ना अशी मोठी फली होती, त्या फलीवरती ना पाता यांनी फिट्ट केला नाही आणि उंच पाय लावला नाही. हे बघा पाय सुद्धा तुम्हाला दिसत असतील, उंच पाय लावले म्हणजे ना त्याच्यावरती बसायला वगैरे एकदम आपल्याला बरं पडतं, भाजी वगैरे कापायला. आणि ओला नारळ किसायचा असेल ते पण याला किसायला मस्त एकदम, काय मगजमारी नाही त्याच्यामध्ये. आता मी काय करते, हे सगळं थोडं बारीक बारीक कापून घेते. कशी वाटली तुम्हाला विली बनवलेली. यांनी एकदम मस्त विली बनवला नाही. तुम्ही काय म्हणता, विली म्हणता की मोरोली म्हणता. हे बघा एवढी ताट भरून फोडं मी कापून घेतली बघा. फोडं एकदम मी छोटी छोटी कापून घेतले, कारण का आपल्याला काय 1-2 वर्ष टिकवायचं नाही आहे, हे 1-1.5 महिन्यातच आपल्याला संपवायचं आहे. पडीचे आंबे आहेत ना. आता मी काय करते, याला एका टोपामध्ये घेते आणि त्याला हळद मीठ लावते आणि 1 तासभर ठेवून देते. मीठ घेतलं बघा, हळद, बघा ही फोडं आता सुकी खडखडीत आहेत ना. आता 1 तासामध्ये आहे ना आता सर्व पाणी निघून येईल. मग मी काय करेल, एका चाळणीमध्ये ओतेल सर्व ही फोडं, म्हणजे त्याचं ना मिठाने पाणी सगळं निघून येईल. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय मसाला, मोहरीची डाळ, मेथी, तेल वगैरे सगळं मिक्स करून एका बरणीमध्ये भरून ठेवेल. आता मी काय करते, हे 1 तासभर झाकून ठेवून देते. फोडं मी ढाकून ठेवली होती कैरीची. ही बघा, हो, आणि हे बघा पाणी दिसते. आता हे सगळं पाणी मी ना काढून टाकते. हे बघा मी चाळण घेतले, या चाळणीमध्ये ओतते सर्व मी ही. आणि त्यानंतर मग काय करते मी, ही बघा ही घेतली मी मोहरीची डाळ. ही जरा मी खरपूस भाजून घेते. लाल तिखट घेतलं आहे
आणि मेथी घेतले, तेल घेतलं आहे. मेथी काय मी भाजणार नाही तव्यावर, तेल गरम करेन ना त्यातच टाकेन. आता पाणी काढून घेते आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करते आणि बर्नीमध्ये भरून घेते. अगोदर मी मोहरीची डाळ जरा भाजून घेते. हे बघा, मोहरीची डाळ मी जरा जरा अशी परतते, जास्त नाही करायचं. मस्त झालं आहे, सुगंध पण यायला लागला आहे. आता मी काय करते, हे बंद करते गॅस. तेल पण इथे तापायला ठेवलं आहे. आता मी या तेलामध्येच मेथी पण टाकेन आणि थोडा हिंग पण टाकेन. जरा हिंग टाकल्याने ना सुगंध चांगला येतो, तर त्याच्यामध्ये हिंग पण टाकेन थोडंसं. तेल गरम झालं आहे. आता मी गॅस बंद करते. आता जरा थंड झालं ना त्यानंतर मग मेथी टाकायची आणि त्यानंतर जरा थोड्या वेळाने हिंग टाकायचं, ना तर पूर्ण करपून जाईल ते. मेथी, हिंग आणि लाल तिखट आणि हे मी चालणीमध्ये काढलं आहे. पाणी निघालं याच्यामध्ये आणि ताटामध्ये असताना मी ओतली होती. हे बघा, ताटात पण पाणी आहे. ताटातून काढून मी या टोपात जरा चालन अशी वाकडी करून ठेवली, म्हणजे सगळं पाणी पडेल ना असं. पाणी बघा किती निघालं. मीठ लावून ठेवलं होतं ते. आता ना पुन्हा या फोडांना ना हळद लावायची नाही आणि मीठसुद्धा टाकायचं नाही. पातेलं स्वच्छ धुवून घेतलं आहे मी, पुसून घेतलं आहे. आता याच्यामध्ये ही फोडं मी टाकते आणि सर्व साहित्य त्याच्यात एकजीव करून घेते मी. तेल गरम करून त्याच्यात थंड करून घेतले आणि त्यात मेथी पण टाकली, जरा लालसर झाले बघा. हिंग पण टाकलं आहे. आता लाल तिखट घेतलं आहे. मोहरी पण जरा खरपूस भाजून घेतली आहे. आणि ही बघा, ही मी एक प्लास्टिकची बरणी घेतली आहे, हे बघा. आणि ही फोडं घेतलीत मी. आता ही सर्व टोपामध्ये घेते आणि हे सगळं साहित्य ना मी एकजीव करून घेते. आता मी टाकते ही बघा मोहरी, लाल तिखट. लाल तिखट आहे ना तुम्हाला जसं आवडेल ना तसं टाका. आणि मार्केटमध्ये पण मिळतं बेडेकर मसाला, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता हे सर्व तेल टाकते मी. तेल मी आता हे ना फक्त मिक्स करण्यासाठी तेल टाकते आणि बर्नीत भरते. बर्नीत भरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बघायचं का तेल लोणच्याच्या वर आलंय का. लोणच्याच्या वर तेल आलं पाहिजे. जर लोणचं तेल वरती नाही आलं आणि फोडं जर वर दिसायला लागली ना तर मग त्या फोडांना ना बुरशी येणार. मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जरी तेल थोडंसं गरम करायचं आणि थंड करून जरी टाकलात ना तरी चालेल. 1 महिना आपल्याला खायचं आहे, पण 1 महिना तरी आपण बुरशी कशाला येऊ द्यायची, होय की नाही. काय रंग आलाय बघा. हे बघा, हे सर्व फोडं आहेत ना मी एकजीव करून घेतलेत. हे बघा, आता मी भरते बरणीमध्ये. आता मी भरते या बरणीमध्ये. माझ्याकडे प्लास्टिकची बरणी आहे, याच्यात भरते मी आता. जेवढी मी फोडं केली होती ना तेवढी या बरणीमध्ये परफेक्ट बसली बघा, आहे ना. आणि ही फोडं भरायच्या अगोदर तुम्ही जरासं मीठ चेक करून बघा. जर मीठ कमी असेल ना तर असं वरून टाकलात तरी चालेल, कारण का ते तेलाबरोबर बरोबर मिक्स होतो, खालपर्यंत जातं ते बरोबर.
आणि हे जर तेल वर नाही आला 1-2 दिवसांनी तर पुन्हा त्याच्यावरती मी ना तेल टाकणार आता. म्हणजे ना तेल वरती फोडांच्या वर असलं पाहिजे ना तर बुरशी येते. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ? हा, टाकावपासून टिकाव असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण का कैऱ्या सगळ्या पडल्या फांदी मोडली म्हणून. मग त्याचं मी बघा लोणचं केलं, फोडं करून टाकली उन्हामध्ये. कसा वाटला व्हिडिओ? आहे की नाही मस्त? मी कोणतीच वस्तू वाया घालवली नाही, सर्वाचा उपयोग करून घेतला बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.